दररोज आपण एमपीएससी पीवायक्यू घेत असतो. हीच संधी तुम्हाला मार्केटमध्ये पेड स्वरूपात विकल्या जाते. मात्र इथे आपण फ्रीमध्ये सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणून तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. बघा, आजचा आपला प्रश्न आहे, मुघल बादशाह अकबरने इसवी सन 1584 मध्ये खान ए खानान ही पदवी कोणाला दिली होती? मुघल बादशाह अकबर आहे, त्यांच्यावर आधारित हा प्रश्न आहे. त्यामध्ये ऑप्शन काय काय दिलेले आहे? अब्दुल फजल, मियाँ तानसेन, अब्दुल रहीम आणि हकीम हुमाम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अब्दुल रहीम. आता मुघल बादशाह अकबर आहे यांच्याबद्दल सर्वांना माहिती असेल तरी थोडक्यात गोष्टी तुम्हाला सांगते. बघा, मुघल साम्राज्याची सुरुवात कुठून होते? जेव्हा सुलतानशाहीचा शेवट होतो. आणि सुलतानशाहीचा शेवट कोणत्या युद्धानं होतो? पानिपतचं युद्ध असते. त्या युद्धामध्ये इब्राहिम लोधी याचा पराभव करून बाबर आहे तर बाबरने मुघल साम्राज्याची स्थापना केली होती. जे इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. या युद्धामध्ये बाबर विजयी झाले होते आणि त्यांनी मुघल राज्याची स्थापना केली होती. आणि त्याच्यानंतर बाबर यांचा मुलगा कोण होता? हुमायूँ होता. हुमायूँच्या नंतर अकबर, त्याच्यानंतर जहागीर, त्याच्यानंतर नूरजहाँ, त्याच्यानंतर शहाजहान आणि नंतर शेवटी आपण बघतो औरंगजेब. अशा पद्धतीने एक एक मुघल बादशाह झाले. स्पेशल आपण जेव्हा अकबर बद्दल बोलतो, जलालुद्दीन मोहम्मद अकबर बादशाह म्हणजेच हुमायूँचा सर्वात मोठा मुलगा असं सुद्धा म्हणतात. भारताचा तिसरा मुघल सम्राट म्हणून त्याला ओळखलं जाते. आणि यांच्याबद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट की हिंदुस्थानला आपला देश मानणारा पहिला मुसलमान राजा म्हणून मुघल बादशाह अकबर याला ओळखलं जाते. ही काही महत्वाचे प्रश्न तुम्हाला सांगते की यांच्या काळामध्ये समकालीन कोण होतं किंवा कोण आहे यावर प्रश्न विचारले जातात. जसं तुलसीदास अकबराचे समकालीन होते. अकबराच्या दरबारामध्ये 9 रत्न होते, म्हणजे 9 विद्वान होते. त्यावर सुद्धा आधारित प्रश्न विचारून झालेला आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, दीन ए इलाही हा धर्म अकबराने स्थापन केला होता. हा धर्म सर्व धर्मातील चांगल्या निवडक तत्वांवर आधारित होता आणि त्याचं मुख्य तत्व होतं सर्वांशी सहिष्णुता याने वागणे. आणि या धर्माचं आचरण करणारा पहिला आणि एकमेव हिंदू कोण होता माहितीये का? बिरबल होता. अकबराने काही वास्तू सुद्धा बांधलेल्या आहेत, जसं फतेपूर सिक्री, आग्रा किल्ला, लाहोर किल्ला, अलाहाबादचा किल्ला, हुमायूँची कबर, बुलंद दरवाजा. या पद्धतीने काही वास्तू सुद्धा मुघल बादशाहच्या काळामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत. तुमच्यासाठी एक साधा सिंपल प्रश्न की बिरबल होता, बिरबलचं नाव काय होतं हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जे मूळ नाव कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, शोधून तुम्ही सांगू शकता. अशाच पद्धतीने पूर्ण आपली सिरीज आहे. एक माहितीसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल आपलं टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.